श्री स्वामी समर्थ. मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपलं स्वागत. 12वी नंतरच्या पुढील शिक्षणासाठी आपल्याला जर कॅटेगरीचा बेनिफिट घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जर आपण कास्ट सर्टिफिकेट काढलेलं नसेल तर आपली कास्ट ही ओपन ही गृहीत धरली जाते आणि आपल्याला कास्टचा बेनिफिट मिळत नाही. आपल्याला जर कास्टचा बेनिफिट घ्यायचा असेल तर त्यासाठी कास्ट सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. या कास्ट सर्टिफिकेटचा अर्ज देताना त्याच्याबरोबर काही कागदपत्र जोडणं देखील आवश्यक असतं. ही कागदपत्र कोणकोणती आहेत ते आपण आता पाहूयात. नंबर 1 जे तुमच्या स्वतःचं लिव्हिंग सर्टिफिकेट हवंय, त्यानंतर वडिलांचं लिव्हिंग सर्टिफिकेट हवंय, त्यानंतर तिसरं म्हणजे आजोबांचं देखील लिव्हिंग सर्टिफिकेट हवंय, त्यानंतर स्वतःचं आधार कार्ड हवंय. आधार कार्ड हे अपडेटेड असलं पाहिजे. तुम्ही या वर्षी म्हणजे ज्या वर्षी तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढणार आहात त्या वर्षी तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचंय, म्हणजे त्यावर तुमचा लेटेस्ट फोटो आणि तुमचे बायोमेट्रिक्स जे आहेत ते देखील त्या आधार कार्डवर येतात. हे आधार कार्ड अपडेट असणं खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर पुढचं म्हणजे तुमचे लेटेस्ट 2 फोटो या अर्जाबरोबर जोडावे लागतात. ज्या वर्षी तुम्ही अप्लाय करता त्या वर्षीचा लेटेस्ट फोटो काढायचा आणि तो ह्या अर्जाबरोबर जॉईन करायचा. आणि याचबरोबर वडिलांचं आधार कार्ड देखील याला जोडणं गरजेचं आहे. आत्ताच नमूद केलेली सगळी कागदपत्र कास्ट सर्टिफिकेटच्या अर्जासोबत आपण तहसीलदार कचेरीतील ई सेवा केंद्र इथं जमा करू शकता किंवा जागोजागी महासेवा केंद्र देखील असतात, तिथे देखील आपण हे जमा करू शकता. पण आपण जर तहसीलदार कचेरीत जमा केली तर याच्यासाठी शुल्क कमी लागतो आणि बाकी ठिकाणी कदाचित शुल्क जास्त लागू शकतो. तर ही सगळी माहिती होती आज आपल्याला कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी. यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात. तुम्हाला देखील ह्या व्हिडिओचा फायदा नक्कीच झाला असेल. त्याचप्रमाणे तुमच्या मित्रमंडळींनी देखील शेअर करा आणि त्यांनाही ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.